डायरेक्ट बस पलटी झाली. चला भाऊ, मी घेतलंय आता थोडं सामान. ठीक आहे. राजस्थानी मस्त ट्रॉलीला पुढं बसवायला घेतलाय चाक, 2 खोरे घेतलेत. चला आज परत जायचंय नगरला बाबाच्या कामानिमित्त. ओ बाबा निघाऊ का आता? आता तो आंघोळ करा, आंघोळ करा, निघा चहा घ्या निघा. आणि पैसे देतो तुला जाईल. काय काय सामान आणायचं मग आता परत एकदा रिपीट. कोणता फिटर आहे? वेल्डर आहे तो. वेल्डर कोणता आहे? बाबू भाई शेठ. बाबू भाई वेल्डर. बाबू भाई वेल्डर शोधायचे. तो आता इकडून मी ना इकडून डायरेक्ट तिकडे जाणार, घरी नाही जाणार. तिकडून डायरेक्ट तिथे जाणार, ते वेल्डर वाल्याकडे ते करणार, टीव्ही घेणार, मग घरी जाणार आणि लगेच निघणार. ऐका नाही मग गाडी बी नीट होईल ना आपली लवकर. तेवढं राजांच्या पिल्लाचं लक्ष द्या बघतो तुम्ही. नाही मी आता मी त्यांना खाद्य टाकतो आणि आंघोळ करतो. खाद्य संपलं म्हणले ना. खाद्य आहे थोडं टाकीतो, खाद्य आंघोळ करतो, चहा घेतो आणि जातो. बरं सामान सगळं बाबांनी बांधून ठेवलंय. वाल्या यायचं तू. चल चल कुठं लवकर चल. कोणती बादली? पाणी टाकीतो त्यांना. बरं. चला येतो. सामान तिथंच ठेवलं. चला म्हणलं बेरिंगला काय तुझी अलग करू मस्त पैकी. हे डिक्कीत दे बरं ठेवून. असलं तर मग जेवढं समजा ते मंगळवारात हे व्हायचे, मंगळवारात स्वस्त राहते. इथं किती रुपये किलो आहे तार? 90 आहे का 120 आहे? 120. 120 मग त्या हिशोबाने आणाय. हे गठुडे लावून येतात. ए बंडे गावच्या अलीकडे आलेलो आहे आता. बाजार आज भिंगरचा बाजार राव. नगरचा बाजार आलो. हे बाबू वेल्डर पशी भेटला. बाबू वेल्डर ते साईडचं नाही व्हायचं गोल. गोल नाही व्हायचं का? जास्त मटेरियल राहिलं ते चालेल. हा का? गोलचा काय विषय नाही. काही टेन्शन नाही. 2 सेकंदाचं काम होतं फक्त. गरम करून ते लावायचं होतं. आयला शाव नगरला यावं लागलं भाऊ. चला भाऊ आलोय. बघू काय आहे का. तारवाले डिस्प्लेचे आहेत भोपुरे. तार नाही पण साखळे आहेत. आजले बाजार भरलाय भाऊ. गर्दी आहे ना. नुसती गर्दी झाली आज. फुल भरलेला आहे. जाऊन मी गाडी इकडे आणतो भाऊ पहिली. आज लय गर्दी भोईद. आज काही गॅरंटी नाही. चला भाऊ, मी घेतलंय आता थोडं सामान. ठीक आहे. राजस्थानी मस्त ट्रॉलीला पुढं बसवायला घेतलाय चाक, 2 खोरे घेतलेत. ऑमलेट वगैरे काही त्याच्यावरती बनेल. 50 रुपये फक्त. चला शोरूमला आलो होतो. एक सुद्धा पार्ट भेटला नाही. आता पुन्हा रोडला जायचंय. स्टँडच्या तिकडे, रेल्वे स्टँडच्या तिकडे बघू भेटला तर. नाही तर मग आता लोकलच घ्यावं लागेल. अरे यार काय सगळं राडा शिकू.
आणि स्पंजवाला 150 रुपये. स्प्रिंग हां आणि गॅसकेट पूर्ण. आणि याचे ते नटाला ते जेल असतं ना काहीतरी पॅक करायचं ते. बरं झालं. स्वतः पुढचे दोन नट का नुसते आउटर पाईप द्यायचे. पार्ट 3,500 पर्यंत जातं ते स्प्रिंग. म्हणजे मला भाऊ भेटलं सामान. मला वाटलं भेटत का नाही. पुण्याला जावं लागलं असतं. पुण्याला नाही 4-5 दिवस थांबावं लागलं असतं. चला आता गाडी लावली. बाबांचं ऑपरेशन बी झालंय. जाऊ तिकडं आता. आम्हाला भेटू आधी मग घरी जाऊ. मग पुढचे कामं करू आता. चला तिथं बाबत झालं आता. चांगलं वाटतं का आता? बोलायला नाही लावलं. चांगलं वाटत. बरं आहे बरं आहे झालं. काय आता परत गेलो परत आलोय नक्षावरून. काय बोलले पळपळ झाली माझी बाज. मग म्हणजे काय चालली त्यात. बोलायला नाही लावलं. बोलायला नाही लावलं. तुमच्या सामानने किती फिरायला लावलंय मला. इकडून तिकडून तिकडून इकडं नुसतं. कुठे त्यांचं माझ आ मग भेटलं 2 मिनिटं त्यांना दाखवू का? आजच्या ब्लॉग मध्ये thumbnail चष्म्याचा फोटो आहे मम्मीच. स्वॅगर. चला आता आवरलंय माझं. मी निघतो आता. मम्मी इधर बिल ठेवा इकडं. बाबाला दाखवावं लागते ते. चल प्रज्ञेश. हा बर चला निघतो आता. चला डोळ्यात काय गेलंय काय माहिती होत नाही. आगा चष्मा हेल्मेट काही घातलं नाही मी. येडा आहे बाबा. आता जाऊ द्या. लय डोळ्याची आगात चालली इथं काहीतरी लाल झालाय पुरा डोळा. इकडे डायरेक्ट बस पलटी झाली. अरे बाबा माहिती भाऊ आता किती इंजर झाले तर किती. भाऊ ए दमानी घे भाऊ. भाऊ टर्नच लय बेकार आहे हो. डोळा सुजलाय बाबा येऊ. चला येतो शावगावरून तेवढं सामान देऊ त्याला. बाबा चला. अरे उगले कारले उगले आता. यावं लागते ना लावून टपाटप. आवरा म्हणलं चला देऊन येऊ तेवढं ते सामान. तिथं फक्त ॲल्युमिनियम पिघळून टाकलंय. काही दुसरीकडे केलं काही. नाही हे 50 रुपयाला घेतली 2 खोरे. हे ट्रॉलीला पुढं बसवायला घेतलंय. हे नंतर बसू आता. तिसरं चाक नट हे केवढं बसलं चायला. नट गेले का? नट नाही मग ते तिकडच राहिलं काय. एक ट्यूब होती. ट्यूब नट पॅक करायची. आणली विसरलो नाही आणली. चला आवरा. बस आवरलंय. बाबा थांबले तिथं. काय बाबाची गाडी भो नवी कोरी काय सांगावं आता. मस्त चला अयो ते त्यांना ते सामान सगळं करते. तर किती वेळ लागला आता. ते म्हणून राहिले उद्या गाडी होईल. उद्या झाली तर होईल नाही तर परवा. उद्या एक चक्कर मारू. चला आता घरी जाऊ. चलायचं घरी आता. चला भाऊ आता मला लागली भूक. मी खातोय अंडा भात म्हणजे पोळी घरीच केली. भात विकत आणलाय फक्त.
तिथं बाबा आहे ना खोऱ्याचं करून राहिले ते काढलंय त्यांनी तिथं गुतलं होतं काहीतरी. चला आता जेवण बिवण करून मस्त पैकी आवरतो. आज आज डोळा रे दुखणार आहे. चौकस पडलंय. काय गुतलंय? हा लाकूड तोडीन त्याला ग्राइंडरने कापलं नसतं नाही जमायचं का? होईन का हा होईन नाही जमायचं ते. हा पुरं हे कापावं असं लागेल. पाहिजे असं पुरं कापावं लागेल. पुरं नाही कापायचं याला नुसतं असं घासल्यावानी करायचं बाबा हे आतला हे ते एवढं काढायचं काय होईन त्याने पण? होल सारखं होईल. ते याच्यावर आलं बॉक्सच्या पुढे बॉक्स हे मोठं पाहिजे बॉक्सच. तसंच तुटन ते तुटलं. चला तर मग आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. शिरलो होतं डोळ्यात आत्ता शिक निघलंय बाहेर. कसे कोंबड्याला हानी ते बघा हे. तेव्हा हाणलं. तुमचं काय येतो येतो आणलेलं आहे. लागली ना येतोय 6 आणखीन गाडी